नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण यावर्षी आपले जे जैविक बुरशीनाशक कीटकनाशक याचे परिणाम पाहण्यासाठी मी शेताकडे आलो होतो. अचानक पाऊस आल्यामुळे खूप वेळ सकाळपासून आतापर्यंत वाट पाहिली, पण पाऊस थांबतच नसल्यामुळं आता पावसामध्येच आपण शूटिंग करू असं ठरवलं. आणि आज आपण शेतकऱ्यांचे आपले औषधं, बुरशीनाशक, कीटकनाशक, ब्रह्मचैतन्य 1 आणि 2 आणि नीमकरण जाईल, हे संपूर्ण जैविक औषधांचे खरंच शेतकऱ्यांना काही लाभ होतात का, याबद्दल आपण फील्ड व्हिजिट करून त्यातली पाहणी करत आहोत. तर आज आपण बाळू बलभीम चनागिरे किंवा सचिन बलभीम चनागिरे यांच्या शेतात आलो आहोत. यांनी वांग्यावर वापर केला होता, तसे हे सगळे शेतातमध्ये वापरतात. यांची पुढे तिकडं दूर कोथिंबीर आहे बघा, जी कोथिंबीरीवर कोथिंबीर घेतात. या ड्रॅगनच्या पलीकडे असलेली ती कोथिंबीरीवर कोथिंबीर असणाऱ्या सीताफळाची बाग आहे. त्यात पण त्यांनी कोथिंबीरीवर कोथिंबीर 2 वेळा घेऊन यशस्वीरित्या आजही अगदी पाण्यामध्ये, मागे आपण ह्यांचा फोटो पण पाहिला होता, ज्यामध्ये खाली पाणी उभं असताना एक पण आजही त्यांच्या कोथिंबीरीची स्थिती तीच आहे. आपण या व्हिडिओमध्ये पॉज करून तो पण घेऊ पुढे. आता आपण वांग्याचं पाहणार आहोत. त्यांचे वांगे असे होते. या वांग्याच्या झाडांची स्थिती या स्वरूपात होती. मग त्यांनी औषधं वापरली आहेत आणि त्यातील बदल असा झाला आहे. मुद्दाम या झाडाला वापरायचं नाही म्हणजे नक्की काय बदल झाला किंवा नाही झाला, तर का झाला आणि का झाला नाही ह्याचं उत्तर मिळावं म्हणून या झाडाला वापरलं नाही. हे याही झाडांना वापरलं आहे आणि आज झाडांची स्थिती अशी आहे, शेंडाळीने ग्रास्त होते. त्यामध्ये त्यांनी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत आहेत. आणि जैविक कीटकनाशक हे विष नाही, त्यामुळे ते फारच प्रभावी कीड नियंत्रण करू शकत नाही, पण बुरशीवरचं नियंत्रण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे वेळोप्रसंगी शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकं अधूनमधून घ्यावे लागतील, पण त्याचं प्रमाण कमी होईल. त्यामुळं त्यावर रेझिस्टन्स येणार नाहीत आणि पुढील मॉलिक्यूलकडे जाण्याचा तो प्रवास वाढत राहणार नाही. त्यामुळं नीमकरण जाईल आमच्या कंपनीचं तर आहेच. तुम्हाला जर यापेक्षा स्वस्त सुंदर प्रभावी मिळत असेल तर त्याचा वापर नक्की करा. आम्ही आपल्या सेवेत गेल्या 8 वर्षाने आहोत. आमच्याकडे आलात तर ते आहेतच, उत्तम आहे, दर्जेदार आहे, कमी पैशात आहे. आमचं नीमकरण ऑइल, नीम आणि करण दोन्ही मिळून 500 रुपये लिटरने देतो. बाजारामध्ये त्याची किमती 1500 PPMचा खेळ करतात आणि मग त्याच्या किमती 1000, 2000, 1500 असं करतात. त्यापेक्षा कमी पैशामधलं आणि सातत्याने वापरणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. तर आता आपण बाळूभाई यांना याबद्दल विचारू. हा बाळूभाई, तुमचं पूर्ण नाव सांगा, गाव सांगा. नमस्कार, मी सचिन बलभीम चन्नागिरे, गाव वाला. तर मी फोन नंबर 9511 88 39 58. अच्छा, आजची तारीख? आजची तारीख 16 तारीख आहे, 16 ऑगस्ट 16 ऑगस्ट 2025. ओके. तर काल सुट्टी असल्यामुळे मी इकडं आलो होतो आणि मग इकडेच थांबून. आता तुम्हाला काय बदल वाटला वांग्यामध्ये? बदल मी या वांग्यावर तुमचे पूर्ण प्रोडक्ट वापरलेले होते. ओके. हे झाडावर अच्छा. ही एक तेवढं झाड ठेवलेलं होतं, मुद्दाम ठेवलं होतं म्हणजे पाहण्यासाठी. त्या झाडाला त्या साईडच्या झाडाला थोडं गेलेलं आहे, ती पण ठेवलेलंच होतं, पण त्याचं उडून गेलेलं आहे त्याच्या साईडला. इकडले पूर्ण ह्या साईडचे जे आहेत पूर्ण ही फवारलेली आहेत आपण. अच्छा. हा, प्रयोग म्हणून केलेला आहे आपण. कोथिंबरीला आणलेल्या औषध इकडे वापर. आणलेला औषधी आपण उरलेला इथं फवारलं. अच्छा. आणि इथं फवारून परत आपण एक प्रयोग केला की पपईचं एक झाड. अच्छा, बरं, या वांग्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला? बदल म्हणजे खोड आळी होती, अशा स्वरूपाची ही नागवी झाडं होती का? हा, नागवी झाड होती. असं म्हणजे पान गळत होतं ते, आणि खोड आळी होती. पुन्हा निघालेलं प्रत्येक वांग किडकवत होतं. असं सोडूनच दिलेलं होतं. नाही, या वांग्याला काही लागेल आणि हे सुधारेल असं वाटतच नाही. वाटतच नव्हतं, सोडूनच आताही वाटत नाही.
इथं वापरल्यानंतर मात्र तो बदल दिसतो. हा आपण कोथिंबीरचं उरलेलं ह्याच्यावर फवारलं अच्छा. त्याच्यामुळे ह्याला रिझल्ट म्हणजे आता चांगला आहे ह्याला. कुठं ओके. कीड नाही, काही नाही, खोळा नाही, काही नाही. ओके. व्यवस्थित आणि आहे. फुलांची संख्या पण फुलाची बरी आहे. संख्या चांगली आहे. ओके. आणि फळांच्या प्रतीक्षेत आहोत. हा, हो. ओके. आणखी दुसरा काय प्रयोग म्हणाला? आणि ह्याच्या साईडला एक पपईचं झाड आहे. हम्म. तर तो एक प्रयोग करून पाहिला मी. अच्छा. कारण पपई लावून मी कंटाळलेला माणूस आहे. व्हायरसमुळं पपईने बंद केली अच्छा. माझ्या शेतात लावायची. ड्रॅगन मध्ये रोप वापरल्यामुळं आपण एक इथे प्रयोग केला म्हणून तिथला थोडा औषध इथं आपण वापरलंय. तर ही तुम्हाला लक्षात येतं इथं ही व्हायरस आलेला आहे सुरुवातीला. आणि फवारल्याच्या नंतर ही छत्री अच्छा. वरली ती निरोगी आहे. हा निरोगी आहे. ओके. 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 आणि फळाबाबत पण तुम्ही काही? फळापर्यंत फळाला का अजिबात त्याला कुठं स्पॉट नाही. एवढी अच्छा. चकाकी आहे की नंबर 1 पपई. आणि आणि रिंग स्पॉट येते त्याला. रिंग स्पॉट्स ring spot येते. ते अजिबात नाही. अजिबात नाही. त्यामुळे मग आता तुम्हाला पपई लावावा पपई असं काही? आता मी लावणार आहे आणि अच्छा. पपईवर पूर्ण प्रोडक्ट वापरणार आहे. अच्छा. शेतकऱ्यांनी पण वापरावं असं माझी इच्छा आहे. ओके. जेवढे ओके. पपई धन्यवाद. जी धन्यवाद. लावणारे आहेत ती पूर्ण त्यांनी वापरावी. ओके. ओके. म्हणजे इतकी निरोगी निरोगी हो. तैवान 780चं झाड आहे. अच्छा. हा आणि उगवलेलं रोप आहे उगवलेलं रोप आहे. आणि त्याला इतकी निरोगी फळं आहेत. निरोगी फळ आहे. ओके. साईज सुद्धा एक नंबर असं म्हणजे एक साईज असल्यासारखं आहे. त्यामुळे आता नव्याने आपण तैवान सोबत काम करू शकू असं वाटत आहे. हो. तैवानचं उत्पन्न कसं असतं? एकतरी कमीत कमी 40 टन. अच्छा. 40 टनाच्या पुढेच. फक्त यावर व्हायरस कंट्रोल येत नाही. कंट्रोल होत नाही म्हणून शेतकरी लावित नाही. अच्छा. आणि या औषधामुळे तुम्हाला असं वाटलं की आता आपण यावर पण विजय मिळवू शकतो? अच्छा. मग शेतकऱ्यांनी ही औषधं वापरून पाहावी असं वाटतं? वापरावं. ओके. आमचा चॅनल खूप छोटा आहे. आमचे हे प्रयोग जैविक दृष्टीने आहेत, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आहेत. जर तुम्हाला आमचे प्रयत्न छान वाटत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना हे प्रयोग नक्की शेअर करावे. जर ते खूप छान वाटत असतील, आमचे प्रयत्न बरे आहेत व असं वाटलं तरच तुम्ही हे करा. चला, धन्यवाद. नमस्कार सर.